नमस्कार मॅडम. नमस्कार. मॅडम, नाव कसं आपलं? माझं नाव सुरेखा चंद्रकला देवराव पाचरे. मॅडम, आस्था फाउंडेशन संस्थेची स्थापना किती साली झाली होती? 2008 साली आस्थाची स्थापना झाली. आस्थाचा प्रवास सांगायचा झाला तर पहिल्यांदा स्थापना करताना झाल्यानंतर आम्ही सर्व क्षेत्रात काम करत होतो. म्हणजे त्या बर्निंग इश्यूज त्यावेळेचे जे असतात, ज्वलन प्रश्न ज्याला आपण म्हणतो तशावर चालू होतं. नंतर जसं मी सांगितलं की माझ्या मुलाच्या निदान झाल्यानंतर आम्ही बदललं आणि दिव्यांगांसाठी काम करायचं ठरवलं. तेव्हा पहिल्यांदा असं झालं की बाळ माझं लहान होतं आणि तेव्हा आपण सुरुवातीला अर्ली इंटरव्हेन्शनवर काम चालू केलं, ज्याच्यामध्ये आपण शीघ्र निदान शीघ्र उपचार याच्यावर काम केलं. मग काम चालू झाल्यानंतर इतरही कॅटेगरीचे दिव्यांगत्व असलेले आया यायला लागल्या, मदस आपल्या मुलांना घेऊन आस्थामध्ये यायला लागल्या. त्याच्यामुळे आपण मग फक्त ऑटिझम किंवा सुमग्नता याच्यावर न काम करता सगळ्या विभागांचे सगळे जे आहे, मतिमंदत्व असेल किंवा आता त्याला बौद्धिक अक्षमता आपण म्हणतो आहोत, मूकबधिरत्व असेल, त्याच्यानंतर सेरेब्रल पाल्सी आहे किंवा डाऊन सिंड्रोम, इतरही सगळ्या प्रकारच्या जे दिव्यांगत्वामुळे मुलाचे वाढ आणि विकासाला प्रॉब्लेम झाला आहे अशा मुलांसाठी आपण थेरपी सेंटर पहिल्यांदा सुरू केलं. त्याच्यामध्ये फिजिओ ऑक्युपेशनल स्पीच थेरपी आपण एका छताखाली द्यायला सुरुवात केली. त्याच्यानंतर 2011-12ला मला असं वाटतं की राईट टू एज्युकेशन ॲक्टमध्ये समावेशित शिक्षणाचा RTEमध्ये समावेश झाला आणि समावेशित शिक्षणामध्ये असं झालं की दिव्यांग बालकांसाठी विशेष शाळा न करता सामान्य शाळांमध्ये त्यांना पाठवायला पाहिजे. आणि मग त्या कायद्यानुसार आपण मुलांची तयारी करणं की जेणेकरून मूल शाळेत जाऊ शकेल, स्कूल रेडीनेस ज्याला आपण म्हणतो, दिव्यांग बालकांना आपल्याला नॉर्मल स्कूल्समध्ये घालायचं आहे, तर त्याच्यासाठी तयारी सुरू केली. सेंटर फॉर स्पेशल एज्युकेशन सुरू झालं. हे सगळं चालू असताना जेव्हा आया आपल्या ग्रामीण भागातून यायला लागल्या तेव्हा आपल्या लक्षात आलं की त्यांना फायनान्शियल सपोर्ट देण्याची गरज आहे, कारण ग्रामीण भागात त्या गरीब कुटुंबातल्या आया आहेत. मग आपण दिव्यांग हेल्पलाईनचं सुरुवात केली, ज्याच्या माध्यमातून आपण त्यांचे सर्टिफिकेशन करून देणं, त्यांना बस पास, ट्रेन पास किंवा इतर शासकीय ज्या सेवा सुविधा आहेत त्या मिळवून द्यायला सुरुवात झाली. आणि मग अशा पद्धतीने पुढे संस्थेचे एक एक प्रकल्प वाढत गेले. आपल्या जिल्ह्यातील पहिलं अंध क्रिकेटचा संघ आपण तयार केला, ज्याच्यामध्ये क्रीडा प्रकारात दिव्यांगांचा समावेश या दृष्टीने आपण काम चालू केलं. आणि हे सगळं चालू असताना जे कार्यकर्ते जोडले गेले तर ते सगळे कार्यकर्ते देखील माझ्यासारखेच ज्यांच्या घरात काहीतरी दिव्यांगत्व आहे किंवा जे स्वतः दिव्यांग आहे असं आहे. आणि आस्थाची कामाची पद्धती आपण बघितली, अनुभवली दुरून, तर आपल्या लक्षात येईल की एका कुटुंबाप्रमाणे आस्था हा परिवारासारखं म्हणजे कार्यकर्ते सगळे काम करतात. आणि ज्यामुळे आपण सगळ्या येणाऱ्या दिव्यांगांना, आपल्याकडे आलेल्या दिव्यांगांना सर्वांगीण पुनर्वसनासाठी जी काही आपल्याकडून करता येईल ते सगळ्या सेवा सुविधा समुपदेशन देण्याचा आपण प्रयत्न करतो. आस्था ही फक्त NGO नाही, ती कुणासाठी तरी आधार आहे, कुणाची तरी नवीन सुरुवात आहे, कुणासाठी हरवलेला आत्मविश्वास परत मिळवणे ही आशा आहे. आस्था सोशल फाउंडेशन रत्नागिरी या संस्थेत दिव्यांगांसाठी प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरित्या दोन्ही प्रकारे काम चालतात. प्रत्यक्ष जे दिव्यांग आमच्या संस्थेत येतात त्यांचं प्रत्यक्ष काम करून देतो आणि अप्रत्यक्ष यासाठी बोललो की हेल्पलाईनच्या माध्यमातून आपली जी हेल्पलाईन आपण चालवतो, जो आपला हेल्पलाईनचा संपर्क क्रमांक आहे 9834440200, या संपर्क क्रमांकाच्या माध्यमातून आपण राजापूर ते दापोली मंडणगड या तालुक्यांना जोडले गेलेलो आहोत. जर एखाद्या दिव्यांगाला आमच्यापर्यंत पोहोचता येत नसेल तर तो दिव्यांग या संपर्क क्रमांकावर संपर्क करून त्याच्या शंकांचे निरसन करू शकेल. यासाठी आपली ही हेल्पलाईन कार्यरत आहे. आपल्या हेल्पलाईनच्या माध्यमातून त्यांचे बस पास, रेल्वे पास, UDID कार्ड किंवा त्यांना संजय गांधी योजना, अंत्योदय अन्य योजना किंवा त्यांच्या आरोग्यासाठी विमा योजना, एखाद्या दिव्यांगाला जर त्याच्या सहाय्यभूत साधनासाठी मदत हवी असेल तर ते सहाय्यभूत साधन उपलब्ध करून देण्यासाठी या सर्व सेवा सुविधा आपल्या हेल्पलाईनच्या माध्यमातून उपलब्ध आहेत. नमस्कार, मी संकेत चाळके. आपण आता जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्रामध्ये बसलो आहोत. हे जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र आस्था सोशल फाउंडेशन रत्नागिरी या संस्थेमार्फत आमच्या चालवले जाते. या ठिकाणी दर बुधवारी आणि शुक्रवारी जी दिव्यांगांची तपासणी होते त्याकरता लागणारं UDID रजिस्ट्रेशन त्या ठिकाणी केलं जातं. UDID रजिस्ट्रेशनचा एक भाग झाल्यानंतर तपासणीच्या नंतर दिव्यांगांना सर्टिफिकेट मिळाल्यावरती त्यांना मिळणाऱ्या शासकीय योजनांचा लाभ आपण जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्रामार्फत त्यांना दिला जातो. आता शासनाच्या नवीन धोरणानुसार प्रत्येक UDID सर्टिफिकेट, UDID कार्ड, आधार कार्ड लिंक असणं आवश्यक आहे. तर आता आपण या ठिकाणी नवीन रजिस्ट्रेशन सोबतच ज्यांची पूर्वीची सर्टिफिकेट आहेत त्यांना आधार कार्ड लिंक करणं, कोणाचे आधार कार्ड दुसऱ्या ठिकाणी लिंक असतील तर ते अद्ययावत करून देणं, त्याचबरोबर आपण त्यांचे रेल्वे पास करणं, बस पास करणं, संजय गांधी दिव्यांग पेन्शन असेल, कोणती विमा योजना असेल, 5% निधीचा लाभ असेल, सर्टिफिकेशन नंतर त्यांच्या दिव्यांगाच्या टक्केवारीनुसार, प्रकारानुसार आपण या सर्व योजनांचा लाभ त्यांना मिळवून देण्यासाठी प्रयत्न करतो. आणि आपला जिल्हा हा खूप लांब
ठेवलेला असल्यामुळे आपण त्यांना फोनवर देखील ही सेवा देतो. आपले जिल्हा दिव्यांग हेल्पलाईनचा नंबर 9834440200 या माध्यमातून आपण लोकांना लांबून इकडे येण्याऐवजी त्यांना संपर्क करण्यास सांगतो. जर त्यांचे मोबाईलवरूनच व्हॉट्सअप माध्यमातून पेपर्स पाठवून काम होणार असेल तर आपण शक्यतो तरी तिथे न येताच त्याची फेरी वाचवून आपण त्यांचे काम करून देण्याचा प्रयत्न आपला जास्तीत जास्त असतो. तसेच आता युडॅडीचे कॅम्प देखील पूर्ण तालुक्यात होत आहेत. त्या ठिकाणी देखील आपले प्रतिनिधी जाऊन आपण जी सेवा इथे देतोय ती सेवा आपण कॅम्पच्या ठिकाणी पण उपलब्ध करून देतो. एका हातात आधार, दुसऱ्या हातात संधी आणि मनात फक्त एकच ध्येय, कोणताही माणूस मागे राहू नये. हा प्रत्येक वेळी आस्थाचा असलेला प्रयत्न आपल्याला दिसून येत आहे. नमस्कार, मी संपदा विजय कांबळे. आस्था थेरपिस्ट सेंटरमध्ये लास्ट 8 years पासून काम करत आहे. आस्थामध्ये जे मुलांचं थेरपी युनिट आहे त्याच्यामधून डेव्हलपमेंट आपल्या केली जाते. त्यांच्यासाठी थेरपी अवेलेबल आहे आस्थामध्ये, जिथे फिजिओ ऑक्युपेशनल स्पीच अँड LD लर्निंग डिसॅबिलिटीजसाठी आपल्या इथे थेरपी अवेलेबल आहे आणि तेही एका छताखाली. मुलांच्या 0 ते 6 मध्ये ज्या वेळेला मुलं आपल्या इथे थेरपी घेण्यासाठी येतात त्यावेळेला थोडंसं पालकांची आणि मुलांची सुद्धा तितकीशी तयारी नसते. पण एकदा का मूल थेरपी सेंटरमध्ये एंटर झालं आणि रॅपो डेव्हलप झाल्यानंतर थेरपिस्ट आम्ही इथे 6-7 जण काम करतो. थेरपिस्ट बरोबर रॅपो डेव्हलप झाल्यानंतर गोल निहाय काय केलं जातं, मुलांचं शेड्यूल फिक्स केलं जातं. सकाळी 9:30 ते संध्याकाळी 5:30 वाजेपर्यंत थेरपीचा कालावधी राहतो. प्रत्येक सेशन हे 45 मिनिट्सचं सेशन राहतं, ज्याच्यामध्ये मुलांचा ऑक्युपेशनल अँड स्पीच ह्याच्यानुसार म्हणजे मुलाला कोणाची कसली गरज आहे, कोणत्या थेरपीची गरज आहे हे आधी काय केलं जातं, त्याचं असेसमेंट केलं जातं. मूल आल्यानंतर आधी असेसमेंट करून त्याची केस हिस्ट्री बाकी जे डिटेल्स आहेत ते घेतल्यानंतर मुलाचे गोल फिक्स केले जातात. पालकांचे त्याच्यामध्ये काही इश्यूज जे बिहेवियर थेरपीमध्ये कव्हर करून घेतले जातात. तर अशा पद्धतीने मुलांचा सर्वांगीण विकास, वाढ आणि विकास जो म्हणतो आपण तो एकाच छताखाली करून घेतला जातो, जेणेकरून मुलांचा शरीराची होते ती वाढ आणि मेंदूचा होतो तो विकास. पण याच्यामध्ये मुलाची वाढ होत असताना त्याप्रमाणे एज अप्रोप्रिएट बोललं पाहिजे, खेळलं पाहिजे, समाजामध्ये वावरताना त्याला अडचणी येतात कामा नये. ह्या सगळ्या गोष्टींचा विचार काय केला जातो, थेरपीमध्ये घेतला जातो. काही वर्तन समस्या मूल इथे दाखवत नाही, पण घरी कुठेतरी वर्तन थोडंसं वेगळं दाखवतं. सो मग आम्ही पालकांसोबत बसून त्याच्यावर डिस्कस केलं जातं आणि ते कशामुळे होतं ह्याचं मूळ आधी कारण शोधलं जातं आणि त्यावर काम केलं जातं. आणि सांगायला खूप आनंद होतोय की आमच्या इथून 75% मुलं ही कव्हर करून जातातच, मेन स्ट्रीम होऊन रेग्युलर लाईफमध्ये. आता त्यांना मागे आठवण्याची सुद्धा गरज लागत नाही की माझ्यामध्ये हा प्रॉब्लेम होता. काही ठिकाणी पालकांना सांगितलं जातं की हे मुलं आता शाळेत तितकंसं सेट होत नाहीये. मग असे प्रश्न ज्या वेळेला येतात त्यावेळेला आपल्या इथून शाळेमध्ये जाऊन काउन्सिलिंग करणं किंवा त्याचे काय इश्यूज आहेत ते टीचर्स पर्यंत पोहोचवणं. म्हणजे फक्त माझ्या इथे मूल आलं थेरपीला म्हणून त्याचा तेवढाच स्पीच इश्यूज किंवा जे काही त्याचं ऑक्युपेशनल थेरपी घेतली आणि बस एवढंच नाही, तर आम्ही सर्व बाजूने त्या मुलांना सपोर्ट देतो, पालकांना सपोर्ट देतो, जेणेकरून मूल सामाजिक प्रवाहामध्ये वेल सेट होईल ह्या पद्धतीने. दिव्यांग असणं ही कमतरता नाही आणि लहान असणं ही कमजोरी नाही, हे आस्थाने कृतीतून सिद्ध केलंय. एका हातात आधार, दुसऱ्या हातात संधी आणि मनात एकच धैर्य, कोणताही माणूस मागे राहू नये. आस्था शिकवते दया नाही, स्वाभिमान कसा द्यायचा ते. आस्था दाखवते मदत नाही, सामर्थ्य कसं उभं करायचं ते. जिथे गरज संपत नाही तिथे आस्थाचं काम थांबत नाही. आस्था ही संस्था नाही, ती संवेदनशील शाळा आहे. आस्था दिव्यांग फाउंडेशन संस्था ही फक्त संस्था नाहीये, तर एका कुटुंबाप्रमाणे एका छताखाली गुण्यागोविंदाने काम करताना आपल्याला पाहायला मिळते. इथे येणारा प्रत्येक माणूस नवीन स्वप्न आणि नवीन आशेने जगतो आणि तो आपल्याला पुढे कसा जातो हे पाहायला मिळतं. धन्यवाद.